उल्हासनगरच्या मराठा सेक्शन विभागात अनियमित पाणी पुरवठा आणि ब्ल्यू लाईनचं पाणी येत नसल्याच्या समस्येविरोधात आज नागरिकांनी आमरण उपोषण केले। समाजसेवक राजेश चांदपूर यांच्या नेतृत्वाखाली हे आमरण उपोषण करण्यात येत आहे। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील मराठा सेक्शन विभागात मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। अनियमित पाणी पुरवठा, ब्ल्यू लाईनचं पाणी येत नसल्या कारणाने तसेच बारवीचं पाणी चोरीला गेल्याचं म्हणणं नागरिकांचं आहे। याविषयी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। याबाबत उल्हासनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने अखेर समाजसेवक राजेश चांदपूर यांच्यासह रहिवाशांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलाय। समाजसेवक राजेश चांदपूर यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला सुरुवात करण्यात आली। जोपर्यंत येथील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं राजेश चांदपूर यांनी सांगितलं आहे। 6 ते 8 महिने झाले, दोनच समस्या आहे। अशी उपोषणाला बसलो नव्हतो, पण पाणी डोक्याच्या वर गेलं आहे, पण पाणी पायाच्या खाली पण नाही आम्हाला आतापर्यंत। ब्ल्यू लाईनचा जो पाणी आहे, जो 7चा टाईम होता माझ्या वॉर्डमध्ये 6 आणि मॅक्झिमम 6:30 7पर्यंत तो पाणी एक दिवस आड येतो। तो पाणी आता डायरेक्ट 10, 11, 12 रात्री 2-2, 3-3 वाजता हे लोक पाणी सोडतात। कधी महिन्यातनं एकदा प्रॉब्लेम झाला तर आम्हाला पण वाटतं त्याला गेट पडलं आहे, वॉलचा काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, पण असं काहीच नाही। महिन्यातनं एकदा नाही, हे हप्त्यातनं 3 वेळा जो पाणी भेटतो 3 वेळा हाच काम चालू आहे। म्हणजे रात्री अनियमित त्यांचा पाणीचा वेळ झाला आहे, म्हणजे कोण बोलणारच नाही कोणाला। रात्री 12ला पाणी चालू 2 तास, म्हणजे 2 वाजेपर्यंत माणसं जागतात वॉर्डची। 6-8 महिने जो 12वीची जी लाईन आहे आमची, 12वीचं पाणीच बंद झालं माझं डायरेक्ट। आणि वॉटर अधिकारी बुडगे साहेबांना चांगला माहीत आहे, भुवे साहेबांना माहीत आहे, मी आयुक्त मॅडमना भेटलो, सर्वांना भेटून पण आतापर्यंत तोडगा काय निघतच। चालू पाणी माझं बंद झालं आहे, ते पण फक्त माझ्याच वॉर्डचा। पण 12वीचं पाणीच माझा गुम झालं, पुन्हा पाणी चोरीला गेलं आमचं।